30 डेज ट्रेडिंग चॅलेंजचा आज दिवस 22वा. आज आपण एक ट्रेड केला आहे. चला तर तो बघूयात आपल्या स्क्रीनवरती. आज आपण बाईंगसाठी 15 मिनिटांमध्ये आणि 5 मिनिटांमध्ये एक लिक्विडिटी एरिया मार्क केला होता. या लेवलवर आल्यानंतर मार्केटने थर्ड टॅपला आपण एंट्री प्लॅन केली. यावर आल्यानंतर मार्केटने एक स्ट्रॉंग बुलिश स्ट्रक्चर तयार करायला लागले की आपण इथे एंट्री प्लॅन केली. तर आपला 50 वेबचा एसेल होता. मार्केट काय करायला लागले, हाय व्हॉलेटिलिटीमुळे एसेल हिट करून नंतर मूव देते. इथं पण बघा की एक छोट्या कॅन्डललाच आपली एंट्री प्लॅन करणार होतो आपण, पण इथं बघा स्पाईकमध्ये यांनी 25 वेबचा एसेल ठेवला असता तर एंट्री प्लॅन होत होती, पण इथं आपल्याला एसेल हंट करून नंतर मार्केटने मुवमेंट दिली असती. त्यामुळे आपण काय केलं की 50% क्वांटिटीने ट्रेड केला. इथे या बुलिश स्ट्रक्चर तयार झालं की आपण रिट्रेसमेंटला एंट्री केली. 50 पिपचा आपला एसेल होता आणि टार्गेट होतं 150 पिपचं. मग त्यानंतर मार्केट 1:1ला गेल्यानंतर आपण 50% क्वांटिटी बुक केली आणि ट्रेलिंग एसेल कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवला. पण मार्केटने काय केलं, एक 80 पिपपासून मार्केट रिव्हर्स झालं आणि तिथं आपला ट्रेलिंग एसेल हिट केला. त्यामध्ये आपल्याला रिस्क फ्री हिट झालेला आहे. आपला आजचा प्रॉफिट $30 ते $32 म्हणजे 1:1 आपण 50% क्वांटिटी बुक करतो तर तो झालेला आहे. आणि त्यानंतर मार्केटने साईडवेज होऊन नंतर मार्केटने मोमेंटम दिलेले आहेत. त्यामुळे आज आपण एकच ट्रेड केला आहे. तर अशाच डेलीच्या अपडेटसाठी आणि लर्निंग व्हिडिओसाठी फॉलो करा आपल्या शुभ ॲपेक्स मराठी या चॅनलला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.